नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत करतो तुमचं आपल्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलला लालबागकर कौतुक ब्लॉग्स. करेक्ट. तर खूप दिवसांनी आज आपण व्हिडिओ बनवतोय आणि हा व्हिडिओ स्पेशल आहे कारण का आपण टूरला आलोय एक 7 दिवसाच्या आणि आपण आलो चक्क वैष्णोदेवी मातेचं दर्शन घ्यायला. तर आपण काल ट्रेन पकडलेली होती सकाळी 11 वाजता आणि आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता आम्ही पोहोचलेलो आहोत. ट्रेनचं नाव होतं स्वराज एक्सप्रेस. ती 11 वाजता थेट बँड्रा टर्मिनस इकडनं निघते आणि ती कतरा स्टेशनला 5:30चा त्याचा टायमिंग आहे अरायवल, पण आम्हाला थोडं 20 मिनिटं लेट झाला तर त्याच्यामुळे आम्ही 6 पर्यंत पोहोचलो. आणि 6च्या नंतर पोहोचल्यानंतर स्टेशनकडनं थेट 5 मिनिटावरच हॉटेल वरून आहे, जे आता मी बसलो आहे त्या हॉटेलमध्ये. आणि हे हॉटेल एवढं छान आहे ना, मी तुम्हाला याचं रूम टूर आणि हॉटेलचं टूर पण करून दाखवीन या व्हिडिओच्या माध्यमातून. खूप चांगलं हॉटेल आहे आणि खूप स्वस्तही आहे, तर तुम्ही नक्की व्हिजिट करा या हॉटेलला. आणि आपल्याला उद्या सकाळी जायचं आहे वैष्णोदेवी मातेचं दर्शन करायला. सकाळीच 5 ते 6 वाजता आपल्याला निघायचं आहे इकडनं. तर आता तुम्ही हे ब्लॉग आमचे जे 7 दिवसाचे आहेत ते सर्व जरूर बघा, तुम्हाला खूप मजा येईल या ब्लॉग्समध्ये आणि खूप एन्जॉय करणार आहोत आपण. आणि बऱ्याच ठिकाणी जाणार आहोत. आपलं जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे, याच्यात नैनितालला जाणार आहोत, तिथे लव्हर्स पॉईंट, स्नो पॉईंट सगळं बघणार आहोत. तर तुम्ही जरूर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे ब्लॉग मी थोडे सिरीजमध्ये बनवीन, तर शेवटपर्यंत हे सगळे सिरीज बघा तुम्ही, तुम्हाला नक्की आवडतील. तर मंडळी, जसं मी तुम्हाला सांगितलं, हा बघा हा तो रोड होता. इकडे स्टेशन आहे 5 मिनिटावर आपलं कतरा स्टेशन, श्री वैष्णोदेवी माता कतरा स्टेशन. आणि हे बघा हे आपलं हॉटेल आहे, हॉटेल वरून. मस्त आहे हॉटेल, त्याचा लुकच एकदम भारी वाटतंय आणि इंटिरियर जसं मी तुम्हाला आता सांगितलं की हॉटेलचा रूम टूर देतो, तर हे आपलं हॉटेल आहे. हॉटेल वरून इथे कार पार्किंगसाठी खूप सुविधा आहे, बरीच जागा आहे. आणि मेन म्हणजे समोरच आहे स्टेशनच्या, खूप जवळ आहे हे हॉटेल. तर आपण आता आज जाऊन बघूया. हे बघा हा रिसेप्शन एरिया आहे हॉटेलचा. हॉटेल वरून याचा खूप स्पेशियस आहे हा सुद्धा. इंटिरियर वगैरे छान आहे एकदम. आणि इकडे डायनिंग एरिया आहे, इथे त्यांचा डायनिंग एरिया आहे, इथे तुम्ही बघू शकता. हे बघा डायनिंग एरियामध्ये बरंच काही खाऊ वगैरे शकता तुम्ही. इथे ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळं प्रोव्हाइड करतात. आणि इथे लिफ्ट आहे. चला तर मग आपण आता आपल्या रूमवर जाऊया. हा बघा हा बाहेर पॅसेज आहे या हॉटेलमध्ये आणि अशा रूम्स आहेत इकडे आणि इकडे काही रूम्स आहेत. चला तर आपण पटकन रूम टूर देऊया तुम्हाला. हे एंट्रन्स आहे आणि रूम खूपच हे आहे, स्पेशियस आहे, तुम्ही बघू शकता. किंग साईज बेड आहे, इंटिरियर पण चांगलं आहे. इथे तुम्हाला टीव्ही पण दिलाय, वॉर्डरोब दिलाय एक छोटासा आणि हे लगेज ठेवायला बॅग्स दिलेत. इथे बघा स्मृती आणि कर्तव्य. जर डायनिंग तुम्हाला इथे करायचं असेल रूम मध्ये तर त्याच्यासाठी पण प्रोव्हिजन केलेलं आहे. ते एसी दिलंय आणि हा मस्त असा किंग साईज बेड दिलाय. साईडला 2 वॉर्डरोब्स आहेत. इकडे याचा बाथरूम आहे. वॉशरूम पण एकदम स्पेशियस आहे बघा. गीझर वगैरे सगळे फॅसिलिटीज दिलेले आहेत. तर तुम्ही या हॉटेलला जरूर व्हिजिट करा, हॉटेल वरून. चला तर मग आपण उद्याची तयारी करूया पटकन आणि जाऊया वैष्णोदेवीच्या दर्शनाला. ओके, स्टे ट्यून. सुप्रभात मंडळी. तर आता आपण निघतोय वैष्णोदेवीला. काल आराम केला आणि ऍक्च्युली हा योगायोग ठरलाय आपला यावर्षी. म्हणजे आम्ही जे दुबईला गेलेलो ट्रिप, तिथे आपले एक मित्र भेटले, त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं. ते दरवर्षी येतात इथे डिसेंबरमध्ये वैष्णोदेवीच्या दर्शनाला. तर त्यांनी आम्हाला विचारलं आणि आमचा अचानक प्लॅन ठरला. आणि ह्या वर्षी यंदा आम्ही पहिल्यांदाच आलो आहोत इथे त्यांच्यासोबत. आणि आपल्यासोबत आपली आत्या पण आहे, स्मृतीची आत्या, भारती आत्या आणि तिचे मिस्टर. आम्ही 4 जण या टूरला आलो आहे 7 दिवसाच्या. तर चला फटाफट आता आपण निघूया. तयार झालो आहोत आम्ही सगळे. आता इकडनं निघूया पटकन माता देवी वैष्णवीच्या दर्शनाला. तर मंडळी आता वाजलेत 5:45 आणि आपण आता इकडनं निघतो. तुम्ही बघू शकता बघा इथे भारती आत्तू पण आहेत आणि त्यांचे मिस्टर सुधीर काका. मंडई हॉटेलच्या बाहेरच ना इकडे ऑटो भेटते आणि इकडनं मंदिर थेट 12 किलोमीटरवर आहे.
तर तुम्ही बघू शकता इकडनं ऑटो भेटते. ठीक आहे, तर आपण इकडनं आता ऑटो करणार आहोत आणि पानगंगा म्हणून स्टॉप सांगायचा आहे आपण त्यांना, ऑटोवाल्यांना. पानगंगाजवळ ते आपल्याला सोडतील आणि आपला प्लॅनिंग आहे की आपण घोड्यानेच वर चढणार आहोत आणि येणारही आहोत, उतरणार आहोत. पण बघूया, जर जमलंच तर येताना आपण चालत देऊ थोडं एन्जॉय करत. तर मंडळी, आपण बालगंगा इथे पोचलेलो होतो. स्पॉट मागाशी मी तुम्हाला सांगितलं आहे. मागे बघा मंदिर आहे आणि इथेच आपल्याला आता घोडा बघायचा आहे. घोड्याची किंमत इथे जाम गर्दी आहे, म्हणजे घोडेवाले एवढे मागे लागतात ना की बघायला नको. तर इथे 1250 रुपयाची घोड्याची किंमत आहे. तर आपण आता घोडे बुक करतोय. तर मंडळी इकडे आहे ना, दर्शनाला जायच्या आधी आहे ना, इथे पर्ची काढायला लागते मागे. म्हणजे एक ID कार्ड देतात आपल्याला माझ्या गळ्यात, तुम्ही बघू शकता बघा. अशा प्रकारचं ID कार्ड देतात. ID कार्ड फ्री ऑफ चार्ज आहे, काही चार्जेस नाही तिथे. तो इथे तो आधार कार्ड दाखवायचं आपलं आणि मग तो ID कार्ड आपल्याला भेटतो. पालखी लोग लेना पालखी भैया, पालखी भी लेना. चला तर मंडळी, आपण आता स्टार्ट केलेली आहे जर्नी आपली माता देवीच्या दर्शनाची. आणि थोडा आता चालायचं आहे. घोडा बुक केलाय आपण, तो घोडा पुढे मिळणार आपल्याला. तर तिकडे आपण आता बसू घोड्यावर आणि आपली सवारी स्टार्ट करू. ते थोडं चालायचं डिस्टन्स आहे इथे. मागे बघा स्मृती वगैरे आहेत. जय माता दी. तर मंडळी हा बघा, इथे हा घोड्यांचा स्पॉट आहे. इकडनं घोडे स्टार्ट होतात. सगळे घोडे पार्क केलेत गाड्यांसारखे. तर आपल्या याच्यातला एक घोडा आहे. आपण याच्यात बसू आणि आता वर जाऊ माता देवीच्या दर्शनाला. मंडळी, फायनली आपली हॉर्स राईड चालू झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे हा बघा आपला घोडा आणि आपण घोड्यावर बसलो. हा बघा. मंडई बघा, माझ्या मागे उजाडलाय. आपण बऱ्यापैकी वर चढलो आहोत घोड्याने आणि घोडा एकदम भारी आहे आपला. मागे बघा स्मृती पण आहे आणि कर्तव्य. तर आपण ऑफ सीझन आलोय म्हणून गर्दी नाहीये मंडई. हे वरचे आहेत ना, मला चप्पर लागतायत. म्हणजे घोड्याची पण हाईट आहे आणि त्याच्यात आपली सुद्धा हाईट आहे. ते वरचे बघा हे चप्पर आहेत ना, ते लागतात. म्हणून थोडं वाकायला लागतं आणि शूट करायला लागतंय त्यानुसार. हे व्ह्यू बघा, एकदम खतरनाक बघा. टॉप व्ह्यू, जबरदस्त व्ह्यू दिसतोय इकडनं एकदम. तर मंडळी, आपण परत घोडेसवारी सुरू केलेली आहे आणि हा बघा आपला घोडा. आता इकडनं आपल्याला 6 किलोमीटरचा दौरा पार करायचा आहे. 8 किलोमीटर ऑलमोस्ट आलो आहोत आपण. आणि मागचा परिसर बघा, एकदम जबरदस्त. माउंटन्स आणि माउंटन्स आणि माउंटन्स. खूप मजा येते आणि खूप एक्सपिरियन्स चांगला आहे. मी मंडई इथे आलो होतो आधी सुद्धा, म्हणजे मी ऑलमोस्ट 25 वर्ष आधी आलेलो. तर तेव्हा फक्त घोडा आणि पालखी होती. पण आता इथे एवढं डेव्हलप झालंय ना सगळं. बॅटरी कार आहे, तुम्हाला नंतर हेलिकॉप्टर आहे, त्याच्याने सुद्धा तुम्ही जाऊ शकता. पालखी तर आहेच, परत स्ट्रॉलर पण आहेत लहान मुलांसाठी. जर लहान कोण बेबीज असतील तुमचे, त्यांनाही तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर आपली जर्नी आता अशीच चालू राहणार आहे. तुम्ही असेच राहा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. म्हणजे हे ना इथे चांगली सोय केली आहे. म्हणजे जे हॉर्स आहेत त्यांना इथे जर टॉयलेट वगैरे करायचं असेल तर ही जागा आहे. तुम्ही बघू शकता, हे सगळं ओलं झालंय. हे हॉर्स करायचं शौचालय आहे हॉर्स लोकांचं. चेकपोस्ट इथेच होती, तिथे आता आपण चेक केली बॅग बिग वगैरे. आणि आता हा रेस थोडा 2 मिनिटं घोड्याला दिलाय
आणि त्यांनी सुसू वगैरे काय करायचे असेल तर ते इथे हा स्पॉट आहे त्यांचा, पाणी बिनी द्यायला वगैरे बघा. तर मंडळी मगाशी तुम्ही बघितलात ना हेलिकॉप्टर होतं, तर मी तुम्हाला सांगितलं मगाशीच की आता बरंच बदललं आहे इथे. मी 25 वर्ष आधी आलो होतो तेव्हा हेलिकॉप्टरची वगैरे सोय नव्हती, पण आता हेलिकॉप्टरची सुद्धा सोय केली आहे. त्याची काहीतरी फीज अराऊंड 5,000 रुपये आहे काहीतरी हेलिकॉप्टरची पर पर्सन. तर ते पण ऑप्शन आहे एक चांगलं. तुम्ही हेलिकॉप्टरनी सुद्धा जाऊ शकता. हार्डली 15 ते 20 मिनटात तुम्ही पोचता देवीच्या जवळ. म्हणजे वैष्णोदेवी आहे तिकडनं एक बेस कॅम्प आहे तिकडे, तर तिकडनं हार्डली 2-2.5 किलोमीटरवर ते मंदिर आहे पुढे. म्हणजे हेलिकॉप्टर तुम्हाला 2-2.5 किलोमीटर आधी सोडतं. हे मंदिर आहे ते आपल्याला जायचं आहे. चौथा चेकपोस्ट. आता आपण परत घोड्यावर बसणार आहोत. बघा आपल्या इथे घोडा आहे. आपल्याला देत नाही घोडा. आपला घोडा याचं नाव आहे बल्ली. बल्ली बाय, सलाम तुम्हाला आम्हाला वर आणल्याबद्दल. तर मंडई ऑलमोस्ट आपण पोचलो आहोत आणि आपण स्टार्ट केलेली जर्नी 7 वाजता डॉट आणि आता ऑलमोस्ट 10 वाजता झाले आहेत. म्हणजे घोड्याने 3 तासात आपण इथे वर पोचतो देवीच्या मंदिराजवळ. तर चांगला एक्सपिरियन्स होता हा घोड्याचा. तर आता इथे थोड्याच वेळात आपण आता घोडा सोडणार आहे आणि पुढे थोडं अर्धा किलोमीटर चालत जायला लागणार आहे आपल्याला दर्शन घ्यायला. आपली घोड्याची जर्नी झालेली आहे आणि तुम्हाला जसं मी आता दाखवलं इथे खाली आपलं हे आहे मंदिर आहे आपलं देवीचं. तर इथे आता सगळे बघा घोडे तुम्ही बघू शकता सगळे उभे आहेत. हा लास्ट स्पॉट आहे घोड्यावाल्यांचा. तर त्यांना आपलं इथे ID कार्ड द्यायचं असतं, जे मगाशी ID कार्ड आपल्याला घोड्यावाल्याने दिलेलं, तर ते ID कार्ड आपल्याला त्याला इथे परत करायचं असतं. चला आता आपण दर्शन घेऊया वैष्णोदेवी मातेचं. बोले अंबे माते की. तेव्हा घोड्यावाले काका आपल्या कर्तव्याला उचलून घेत आहेत. कर्तव्य कसं वाटलं तुला घोड्यावर? मजा आली? या काकाने एकदम सुखरूप आणलंय, एकदम कर्तव्य एन्जॉय करत आणलंय, जाम हसवत खेळत आणलंय कर्तव्याला. तर मंडळी आपल्याला जे दुबईला आपल्यासोबत आलेले दुबईला गणेश काका, तर ते इथे आहेत. त्यांनी जे अरेंज केली आहे पुरी ट्रिप, तर त्यांच्यासोबत आपण आलोत आणि हे फर्स्ट टाइम आहे आपलं आणि खूप मजा आली आतापर्यंत आणि पुढेही अशीच येणार आहे. खूप तरी चांगलं आहे गेलं. जय माता दी. तर मंडळी इकडे आहे ना बेल्ट शूज मोबाईल काही अलाउड नाही, तर आपल्याला व्हिडिओ काढता येणार नाहीये. पण बघा मी भेटला मला ऑनलाईन तर मी टाकीन कुठचा तरी क्लिप आपल्या व्हिडिओमध्ये. पण इथे आता मला घेऊन जाताना येणार आहे. त्या लॉकर रूममध्ये आपल्याला हे सगळं ठेवायचं आहे सामान. इथे बेल्ट प्लास्टिक मोबाईल मेडिसिन वगैरे काहीच चालत नाही. शूज बीज वगैरे सगळे लॉकर रूममध्ये घेऊन तुम्ही ठेवू शकता. सारे गाओ जय माता दी. पाँव के छाले बोल रहे हैं माँ के सिवा सब माया है. आज तो रुकना मुश्किल है माँ का बुलावा आया है. सपने में जगदम्बा ने अपना द्वार दिखाया है. आज तो रुकना मुश्किल है. तर मंडळी मस्तपैकी आपलं छानपैकी दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता वैष्णोदेवी मातेचं आपल्याला सिंदूर इथे लागलेलं आहे. खूप मस्त दर्शन झालं, गर्दी नव्हती. आता आपण इकडनं चाललो आहोत भैरवनाथच्या मंदिरात ते दर्शन घ्यायला. तर तुम्ही बघू शकता त्याची इथे लाईन आहे, तिकीट काढायला लागते रोपवेची. तर रोपवेला थोडं लाईन आहे. तर आता आपण रोपवेची तिकीट काढणार आहोत. आपण जाणार आहोत भैरवनाथ मंदिरमध्ये. बघा मंडळी इकडे जर प्रत्येकाला एकच तिकीट दिली जाते, तर त्याप्रमाणे तुम्ही प्लॅन करा. जेवढे मेंबर असतात त्यांना सगळ्यांना इथे यायला लागणार. आणि आपण आता तिकीट काउंटरमध्ये एंट्री केली आहे. लाईन आहे थोडी. ही बघा मंडळी इकडे आहे ना रोपवेला आपल्याला जायचं आहे परत इकडनं फिरून तिकीट घेऊन. तुम्ही बघत असाल इथे बघा एक रोपवे चालली आहे वर. ही बघा खाली येते, एक वर गेली आणि एक खाली येते. तर इकडे आपल्याला जायचं आहे रोपवेसाठी. तर मंडळी हे बघा आपले तिकीट आलेले आहेत रोपवेच्या. 100 रुपीज रिटर्न आहे तिकीट, म्हणजे परत यायचं आहे आपल्याला. त्याची सुद्धा इथेच एकदाच घेतली जाते प्राईस. 100 रुपीज तिकीट आहे रोपवेची. तर आपण चाललो आहोत भैरवनाथला. रोपवेसाठी आपण उतरत आहोत. ही अशी क्यू केलेली आहे. चांगलं प्रोव्हिजन केलं आहे गव्हर्नमेंटने इकडच्या. म्हणजे हे बघा आपण आता स्टेशनजवळ पोचलो आहोत आणि ऑलमोस्ट या कारमध्ये ना 20 ते 25 लोक राहू शकतात ॲट अ टाइम. होते हैं वो माँ
जिनको आवाज लगाए, सपने में जगदम्बा ने अपना द्वार दिखाया है। आज तो रुकना मुश्किल है, माँ का बुलावा आया है। सपने में जगदम्बा ने अपना द्वार दिखाया है। आज तो रुकना मुश्किल है, माँ का बुलावा आया है। आज तो रुकना मुश्किल है, माँ का बुलावा आया है। तर मंडळी फायनली आपण पोहोचलो आहोत भैरवनाथच्या मंदिरात. हे बघा इथे आहे मंदिर, तर इकडनं एंट्री आहे त्याची. तर आपण आता एंट्री करतोय, पटकन पाया पडून घेऊया, दर्शन घेऊया भैरवनाथजींचं. इथे गर्दी नाही आहे मंडळी, फक्त रोपवेसाठी गर्दी होती. हे आपलं दर्शन पटकन होऊन जाईल. करतोय बघा पुढे चालतोय. इथेच आहे मंदिर. तेरे जैसा कौन जग में, जब छुए है कांटे पग में, मुझसे पहले माई तेरे आंसू गिरे हैं। मंडळी फायनली आपलं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी एकदम. खूप बरं वाटलं. तिथे समाधी पण होती त्यांची, भैरवनाथ बाबाजींची. तर खूप छान दर्शन झालं हे सुद्धा. सपने में जगदम्बा ने अपना द्वार दिखाया है। आज तो रुकना मुश्किल है, माँ का बुलावा आया है। आज तो रुकना मुश्किल है, माँ का बुलावा आया है। पौड़ी पौड़ी चढ़ते जाओ, कहते जाओ जय माता दी। पास बहुत है माँ का मंदिर, सब दोहराओ जय माता दी। रुकने पाए ना जयकारा, सारे गाओ जय माता दी। म्हणजे हे बघा हेलिपॅड तुम्ही बघितलात. हे बघा इथे हेलिपॅड, इथे हेलिकॉप्टर उतरतं आणि लँड होतं. आणि इकडनं हा रस्ता आहे, इकडनं 2 किलोमीटर यायला लागतं चालत. 1 ते 1.5 किलोमीटर. व्ह्यू बघा काय जबरदस्त आहे. तर फायनली मंडळी आपली रिटर्न जर्नी चालू झाली आहे. तुम्ही बघू शकता मागे करतोय आणि स्मृती आहे. आणि इथे आपला आता भेटलाय व्हाईट घोडा. हा बघा जाताना ही आपली घोड्याची सवारी थोडी अर्धीच आहे, म्हणजे अर्ध्यापर्यंत चाललो होतो आपण उतरताना. अर्धकुमारी जी आहे माताने तिथे 9 महिने हॉल घेतला होता, म्हणजे तिथे थांबली होती ती 9 महिनेसाठी लपून भैरव बाबाजीपासून. तर तिथेच आता आपण चाललो त्यांचं दर्शन घ्यायला. तर तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. आता आम्ही घोड्याची राईड एन्जॉय करतोय. जगदम्बा ने अपना द्वार दिखाया है। आज तो रुकना मुश्किल है, माँ का बुलावा आया है। मंडळी घोड्याच्या प्रवासानंतर आपण पोचलो आहोत अर्धकुमारी या देवी मातेच्या इथे. तुम्ही बघू शकता, हे बघा माझ्या मागे मंदिर आहे. जाऊया पटकन आतमध्ये आणि दर्शन घेऊया या देवीचं. चला. नमोस्तुते महादेवी, शिवे कल्याणी शांभवी, प्रसीद वेद विनुते, जगदम्ब नमोस्तुते। जगतामादिभूतात्वं, जगत्वं जगदाश्रया, एकाप्यनेकरूपासि, जगदम्ब नमोस्तुते। सृष्टिस्थिती विनाशाना. तर इथे बघा मंडळी आपले सगळे एक्झॉस्ट झालेले आहेत. कसं वाटतंय स्मृती दर्शन घेऊन? मस्त, एकदम भारी भारी ना. आणि ऑर साईड पण भारी होती ना एकदम. आणि व्यवस्था पण खूप छान आहे वर. तुम्हाला आता कसं वाटलं? खूपच छान आहे. आणि माझं तर मत आहे की सगळ्यांनी येण्याचा प्रयत्न करा. अच्छा काका, तुम्ही कसा एक्सपिरियन्स झाला? अरे वा. काय करते, तुला कसं वाटलं? काय आलं? हनुमान की जय. हनुमान की जय नाही भाऊ, वैष्णोदेवीकडे आलेलो आपण. हे रात्रीचा व्ह्यू बघा वरून. तर मंडळी फायनली आपला परतीचा मार्ग सुरू झालेला आहे आणि आपण आता खाली उतरतो.
एक ट्विस्ट आलाय त्याच्यात आम्ही कर्तव्याला बाबा गाडी घेतली. हे बघा तुम्ही ते बघू शकता. कर्तव्यात बसलाय हा बघा. कर्तव्यासाठी बाबा गाडी घेतली आहे कारण का दमलाय तो बिचारा, त्याला चालवतच नाहीये. सकाळी 6 वाजल्यापासून आमच्यासोबत हा प्रवास करतोय तो. तर मंडळी ही जी बाबा गाडी आहे ना ही 350 रुपयात ते आपल्याला अर्ध्या रस्त्यात खाली सोडणार आहे. आणि जर तुम्ही पुरी घेतलात तर 500 रुपये काहीतरी प्राइसिंग आहे याची. तर ही आपल्याला आता 350 रुपयाला पडली आहे कारण का आम्ही अर्थकुमारी हे जे अर्ध व मध्य आहे वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात पर्यंत तर त्या मध्यावरनं आपण ही बाबा गाडी घेतली आहे कर्तव्याची, म्हणून त्याची किंमत 350 आहे. जर तुम्ही फुल घेत असाल खालपासून वरपर्यंत देवळापर्यंत देवीच्या तर तुम्हाला ती 500 ते 550 रुपयात बाबा गाडी भेटते. तर आता आम्ही इकडनं जातोय खाली. चला तर मी ब्लॉग इथेच थांबवतो. कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग जरूर सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. घेतो मी तुमची रजा. तोपर्यंत बाय बाय.